देवाकृपेने अमृताला जेव्हा मला कळलं की तिचा आणि किचनचा साधारणतः 36चा आकडा आहे, इतकं आहे. तिला तिला खरंच काहीच येत नाही ग. तिला सो सॉरी अमृता. नाही, पण हे हे तिची आई पण मान्य करेल. तिला माहिती आहे आईनी फक्त तेवढ्या एक चांगल्या गोष्टी, आणि तेही हे पण ती मान्य करेल. लॉकडाऊनपासून ती किचनचा ओटा वगैरे साफ करायला लागली. त्याच्या आधी ती किचनमध्ये फिरकतही नव्हती. लॉकडाऊनमध्ये जेव्हा काहीच काम नव्हती तर तेव्हापासून तिने की जेवण झाल्यानंतर वगैरे ॲटलिस्ट ओटा आवरण्याचं काम आई जेव्हा तिला द्यायला, वैशाली देशमुख तिला द्यायला लागली तेव्हापासून ती जरा ओटा विटा साफ करणं, भांडी घासणं हे सगळं ती करायला लागली. त्याच्या आधी तिचा किचनशी काहीच संबंध नव्हता. अभिषेक उत्तम बनवतो. अभिषेक आजही बऱ्याच काय काय गोष्टी बनवतो. आणि आता कृतिका आय डोंट थिंक सो, पण हां कृतिका पण बऱ्यापैकी करते. सो या, तो काय म्हणतात ते आवड आणि अपरिहार्यता याच्यामुळे घडलेला हा प्रवास आहे माझा कुकिंगचा. पण अमृताला तुझ्या हातचं काय जास्त आवडतं? म्हणजे ती आली शूटवरून, क्रेविंग होतं ना एका प्रकारचं की प्रसाद आज हे बनव यार. शूटवरून नाही, पण सकाळचा उपमा, माझ्या हातचा उपमा, तिला पांढरा उपमा प्रचंड आवडतो. आता त्याला उपीट म्हणतात का सांजा म्हणतात का काय ते देव जाणे तिचं तिला माहिती, पण मी तर उपमा म्हणतो. पण छान. आणि मी ती पोळी चटणी आणलेली आहे मद्रास कॅफेवरनं. दरवेळी आम्ही तिकडे गेलो की एक मोठं पॅकेट घेऊन येतो, त्याच्यावर छान पोळी चटणी, थोडंसं तूप गरम गरम. तो उपमा तिला प्रचंड आवडतो माझ्या हातचा. आणि अजून काय आवडतं? हां, साधं वरण भात ते प्रचंड आवडतं. साधं वरण ज्यात थोडंसं गूळ टाकलेलं आहे वरणात, असं तिला माझ्या हातचं आवडतं. बेसिकली तिला माझ्या हातचं सगळं आवडतं. आता इतके दिवसात मी बरेचदा तिला असं कन्फेस करायचा प्रयत्न करतो की तुला पर्याय नाही आहे म्हणून ते सगळं आवडतं का खरंच आवडतं. तर ते अजून खरं आलेलं नाही आहे बाहेर. पण याच्याबद्दल मी गॅरंटी घेऊ शकतो की तिला माझ्या हातची कॉफी प्रचंड आवडते. कारण की या कॉफी सध्या मला वेळ लागला आहे कॉफी बनवण्याचं. मला ते सगळे इक्विपमेंट्स घ्यायचे आहेत खरं तर. मला असं काय वाटतं आपण सेम एजवर आहेत है ना. मलाही कॉफीचं आता मी रील्स बघते, कधी कधी लाते, अच्छा हे कोल्ड कॉफी असं बनवतात. कोल्ड कॉफी, ब्रू, पोरोवर्स, हे सगळ्या गोष्टी आहेत ना आत्ता. आणि काही काही इन्स्टावरती पेजेस आहेत काही काही लोकांचे. एक इफ यू डोंट माइंड मला एक शाउटआउट द्यायचा, मिस्टर ब्रिलियंट म्हणून एक पेज आहे, तो प्लीज फॉलो करा. तो काय खतरनाक लेवलचे कॉफीज बनवतो आहे. आत्ता लेटेस्ट आम्ही ट्राय केली होती ती म्हणजे कोकोनट वॉटर कॉफी, आणि ती काय अमेझिंग होती, मजा आली होती. मला असं वाटतं की अमृताच्या आईबाबांचा जॅकपॉट लागला. म्हणजे मुलीला तर स्वयंपाक येत नाही. आता हे बाय चॉईस आहे की पण जावई उत्तम सांगतो काय, आमच्या हे मी बोललो आहे याच्या आधी, आमची जेव्हा बोलणी झाली होती तर त्यावेळी कॉफी मीच बनवली होती, चहा मीच बनवला होता. पोहे जेवणाची वेळ होती त्यामुळे, नाही दुपारची वेळ होती त्यामुळे पोहे वगैरे नव्हते गेले, पण ते सगळं मी केलं होतं. त्यामुळे इनफॅक्ट कित्येक वेळा असंही होतं, मी जेव्हा घरी असतो अमृताच्या आणि अमृताच्या आईचे काही मैत्रिणी वगैरे आलेले असतात, तर तेव्हा पण त्यांना मीच कित्येक वेळा काय काय बनवून दिलेलं आहे, कॉफी दिलेली आहे, चहा दिलेला आहे. सो या त्या घरातला पण बऱ्यापैकी शेफ मीच असतो. क्या बात है.